ओके, सो नमस्कार, गुड इव्हनिंग सगळ्यांना. आणि आज वर्षाचा शेवटचा दिवस 2021, 31st of December 2021. And what a year it has been. It has been so fast. आमच्यासाठी तर हे वर्ष खूपच फास्ट गेलं ना रुपाली. लॉट ऑफ ऍक्टिव्हिटीज, अप्स अँड डाऊन्स, खूप मजा आली, धमाल आली, खूप बिझी गेलं आपलं हे वर्ष सगळं. पण कळलंच नाही म्हणजे कधी सुरू झालं जॅन आणि आता डिसेंबरच्या शेवटच्या दिवशी आपण आज आलेलो आहोत. सो सगळ्यांना नमस्कार. सो आपल्या प्रथेप्रमाणे आपण दर शुक्रवारी जसं भेटतो, सो मॅक्सनॅन स्पोर्ट्स गुरुकुल हे आम्ही जे सुरू केलेलं आहे त्याच्यावरती आपण अनसीन स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज घेऊन येतोय. आणि दर शुक्रवारी आपण जसं भेटतो तसंच आजही आपण अशा एका दिग्गज गेस्ट स्पीकरना इकडे इन्व्हाइट केलेलं आहे. सो आपण नेहमीच वेगवेगळे गेम्स बघत असतो. सो मॅक्सनॅन ॲडवायझरी प्रायव्हेट लिमिटेडचं जे मिशन आहे की ज्याच्यात टू डेव्हलप स्पोर्ट्समनशिप माइंडसेट अमंगस्ट यूथ अँड टू क्रिएट हेल्दी वेल्दी ग्लोब, तर मॅक्सनॅन ॲडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड तर्फे मी सर्वात प्रथम वैशाली भिडे बर्वे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि माझ्या सोबत आहेत माझी सहकारी. नमस्कार, गुड इव्हनिंग ऑल. मी ॲडव्होकेट रुपाली ठाकूर. सो थँक्यू व्हेरी मच की तुम्ही सगळे न चुकता आमचे सेशन्स बघताय, आम्हाला चांगले लाईक्स देताय, आमचे व्ह्यूज तुम्ही हेल्प करताय पसरवण्यासाठी, पोचवण्यासाठी. आणि स्पोर्ट्सच्या माध्यमातून आज आपण शेवटच्या दिवशी वर्षाच्या हेल्थ आणि फिटनेस वरती जास्त बोलणार आहोत. सो म्हणूनच आम्ही अशी एक पर्सनॅलिटी आज आपल्यासमोर गप्पा मारायला आणलेली आहे की ज्या व्यक्तीचा एक खूप मोठा अनुभव या क्षेत्रातला राहिलेला आहे. सो ह्युमन फिजिक कसं मेंटेन करावं, कसं बिल्डअप करावं यातला अनुभव आहे. सो मी जास्त वेळ न दवडता रुपाली आपण त्यांना इन्व्हाइट करूया. आजचे आपले जे गेस्ट स्पीकर आहेत ते आहेत श्री रामकृष्ण चितळे सर, जे बॉडी बिल्डिंग मधले इंटरनॅशनल जज आहेत. सो आजवर त्यांनी 700हून अधिक कॉम्पिटिशन्स जज केलेल्या आहेत ऍट व्हेरियस इंटरनॅशनल अँड नॅशनल लेवल्स. सो सर, तुमचं आमच्या ह्या मॅक्सनॅन स्पोर्ट्स गुरुकुल या आमच्या प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे आणि वेलकम टू यू. आणि आपण छान आता गप्पा मारू तुमच्याशी. सो आम्हाला हे तुमच्याकडनं सर्वात प्रथम जाणून घ्यायला आवडेल की बरीच मंडळी क्रिकेट, फुटबॉल किंवा कबड्डी, खो खो असे सगळे विविध गेम्स खेळतात, त्यांची आवड असते त्या खेळांमध्ये. तुम्ही कसे काय बॉडी बिल्डिंगच्या जजिंग मध्ये वळलात? मी बॉडी बिल्डिंग मध्ये कसा जज या कॅटेगरीला वळलो हे सांगण्याच्या आधी प्रथम आज येस सर, बोला सर. प्रथम आज मी 2021चा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून नवीन वर्ष सुरुवात होत आहे. प्रथम मी आपणा सर्वांना, आपल्या टीमला आणि जे आपला आता कार्यक्रमात सहभागी आहेत या सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आपण विचारलेल्या प्रश्नाकडे मी वळतो. थँक्यू सर. मी लहानपणापासून नदीकडेला राहत होतो. आमच्या इथं नदी आहे, कृष्णा नदी. आणि आम्हाला पोहण्याचा चांगला सराव करण्यासाठी आम्ही कृष्णा नदीच्या महापुरात पोहत असे. आणि आमच्या घराजवळच एक 1906 साली स्थापना झालेली समर्थ व्यायामशाळा आहे. तिथं आम्ही व्यायाम करायचो. त्या काळात आमच्या लहानपणात म्हणजे साधारण आम्ही जे 7-8 वर्षाचे होतो तेव्हा जोर बैठका, गदा फिरवणे, लाल मातीचा आखाडा उकरणे आणि पोहणे असा व्यायाम असायचा. आणि त्या व्यायामशाळेत मी नित्यनेमानं बरेच वर्ष व्यायाम करतो. आणि एक वेळ अशी आली की साधारण 85च्या सुमारास आमच्या व्यायामशाळेत काही त्या काळातले शरीर सौष्ठवपटू होते. ते स्पर्धेला घेऊन मी व्यायामशाळेचा एक प्रतिनिधी म्हणून जात होतो.
आणि एक 3-4 स्पर्धा मी अटेंड झालो. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण आता बॉडी बिल्डिंग नाही करू शकलो तरी जो खेळातला दुसरा पार्ट असतो त्या ऍडमिनिस्ट्रेशन किंवा जज होण्याचा एक डोक्यात विषय घेतला आणि त्या पद्धतीने माझी वाटचाल सुरू झाली. 1986 साली सातारला राज्यस्तरीय स्पर्धा होत्या बॉडी बिल्डिंगच्या. तिथेही आम्ही आमच्या तालमीतले विद्यार्थी घेऊन गेलो होतो शरीर सौष्ठवपटू. त्यावेळेला मला ऍक्च्युअल आज सुद्धा जाता आलं नव्हतं, कारण त्यावेळेला काहीच कुणाशी ओळख नव्हती, काही नव्हती. मी आपलं बघायला म्हणून मग कसं तरी नंतर आम्ही बघितलं आणि तेव्हा ठरवलं की आता आपण ह्याच्यात काही लोकांशी संपर्क साधायचा, असोसिएशनची पत्रव्यवहार करायचा आणि आपल्याला पंच म्हणून काय होता येते का हा विषय करायचा. मग मी 2-3 वर्ष असं जात होतो आणि 1988 साली नाशिकला राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा होत्या. त्यावेळेला मी स्टेट जज म्हणून तिथं परीक्षा दिली आणि मी तिथं आमचा निकाल आला 1 महिन्याभराने आणि त्या परीक्षेत मी राज्यपंच म्हणून पास झालो आणि मला स्टेट जज म्हणून मान्यता मिळाली. मग नंतर ज्या स्पर्धा होत होत्या त्या स्पर्धा मी एकही स्पर्धा चुकवली. म्हणजे साधी अगदी व्यायामशाळा मर्यादित जरी असली किंवा रिमोट गावात जरी असली तरी तिथं जायचं, आपण जजिंग करायचं. अशा पद्धतीने मी त्या स्पर्धेकडे वळलो आणि मग तिथनं माझं बॉडी बिल्डिंगचं ह्या क्षेत्रातलं जज म्हणून काम सुरू झालं. आणि जज म्हणून काम सुरू होताना आम्हाला स्पर्धेची माहिती मिळायची की आज बाबा इथं स्पर्धा आहेत, कारण आम्ही त्या ऑफिशियल कॅटेगरीत असल्यामुळे आम्हाला त्यांची सर्क्युलर यायची, स्टेटची सर्क्युलर यायची आणि ती सर्क्युलर आम्ही आमच्या शरीर सौष्ठवपटूंना दाखवून आज बाबा एक 15 दिवसांनी इथं स्पर्धा आहेत, महिन्यानी ही स्पर्धा आहे. त्यामुळं जे ऍथलीट असतात किंवा जे शरीर सौष्ठवपटू असतात त्यांना स्पर्धेची कल्पना असली त्या पद्धतीने ते व्यायाम करतात. अशा पद्धतीने माझी ही सुरुवात 1988 साली जेव्हा मी स्टेट जज झालो तेव्हापासून सुरू झाली. मस्त. वैशाली, मला असं वाटतं सर उद्यापासून हा एक सर्वात मोठा जोक पण आहे सध्या की बाबा उद्यापासून फिटनेस मंत्र चालू होतो. 1 जानेवारीला सुरू होतो आणि 1 जानेवारी संध्याकाळी संपतो. तर आज तुमच्या माध्यमातून आम्हाला खरंच मोठी एक मेजवानी मिळणार फिटनेस संदर्भात, कारण बऱ्याच लोकांना हे करायचं असतं आणि 31 डिसेंबर सारखा दिवस आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे ज्यांना खरोखरीच उद्यापासून ते ठरवतील की येस आजचा चित्रे सरांचा जर त्यांनी इंटरव्ह्यू ऐकला नक्कीच ठरवतील की येस उद्या मी सकाळी 6ला उठणार आणि जे काय करायचं ते करणार. एवढं त्यांनी केलं तरी पण आपल्याला मला वाटतं हे साध्य होईल वैशाली. आणि येस आणि चित्रे सर परत एकदा तुमचं स्वागत. आणि मला वैशाली म्हणायचे आपण मुलांना पण हेच सांगत असतो आपले जी सायकोमॅटिक टेस्ट घेतो सर, आम्ही आमच्या मॅक्सनान तर्फे एक आमची सायकोमॅटिक टेस्ट असते आणि त्याच्यामध्ये आम्ही मुलांना हेच सांगतो की खेळ नाही जमला तरी त्याच्या व्यतिरिक्त जी काही गोष्टी आहेत, म्हणजे तुम्हाला खेळ त्यावेळेला किंवा एक शरीर सौष्ठवच्या स्पर्धेत भाग घेता येणार नव्हता पण तुम्ही पंच म्हणून काम करणं हे निवडलं तिथे. तर हेच विचारायचंय आणि आम्ही मुलांना पण हेच म्हणत असतो की नुसतं खेळ नाही, त्याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी आहेत. तर तुमच्या त्याबद्दल तो जो काही टेक्निकल प्रकार आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगा की कशा प्रकारे इतर मुलांना जायचं झालं तर ते कसे जातील तिकडे किंवा त्यांनी काय केलं पाहिजे. नाही, आता कसं आहे, हा आपण शरीर सौष्ठव हा जर खेळ घेतला, कुठलाही खेळ घ्या तुम्ही, त्याच्यात तुम्ही त्याची माहिती घ्यायला पाहिजे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे. तिथं ग्राउंडवर जाऊन तो खेळ कसा खेळला जातोय, कुठलाही क्रिकेट म्हणा, हॉकी म्हणा, हे जे सर्व गेम आहे त्याचा अभ्यास करून एक आपल्याकडं जिद्द पाहिजे की बाबा मी याच्यापर्यंत जज होणार. आता काही लोक स्टेट जज म्हणून थांबतात, काही नॅशनल म्हणून थांबतात. आता माझं एक एम ठरलं होतं की मी फॉरेनला जाणार आणि मी तिथल्या इंटरनॅशनलच्या परीक्षा देणार, जजिंगला जाणार. हे मी पहिल्यापासून माझं सुप्त इच्छा होती ती आज मी माझी ती पूर्ण झाली. प्रत्येकाने आपलं जर धोरण ठरवलं तर कमी जास्त प्रमाणात, आता सगळ्यांनाच असं यश येईल असं मी अजून सांगू शकत नाही, कोणी खात्रीलायक सांगू शकत नाही, काही बरेच अडथळेही असतात त्यात. तर ते पार करूनच आपल्याला जायचं असते. तर प्रत्येकाने एक आपला
मोठो किंवा उद्देश ठेवायला पाहिजे की बाबा मला याच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे खेळ हाही त्या पद्धतीचा आहे आणि ऑफिशियल कॅटेगरी ही त्या पद्धतीची आहे. त्यामुळे खेळातला तुम्हाला जरी हे करायचं त्या पद्धतीने तुम्ही सगळा अभ्यास करायला पाहिजे. मला याच्यापर्यंत नॅशनल पर्यंत जायचंय, मला इंटरनॅशनल पर्यंत जायचंय. मग त्याच्यात सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. काही वेळेला पैशाची अडचण असते ती जुळवायला लागते. काही वेळेला आपलं सगळी तयारी असून काही अडथळे येत असतात, काही टेक्निकल अडथळे येत असतात. हे सर्व त्याचा अभ्यास करून आपण पुढे जायला पाहिजे. एखाद्या वेळेला अपयश येईल पण पुढल्या वेळेला नक्की आपल्याला यश आहे ही खात्री बाळगली तर आपण त्या पद्धतीनं त्या अंतिम ध्येय जे आहे तिथपर्यंत पोहोचू शकतो. साधारण हा प्रवास कधी कितव्या वर्षी चालू होतो आणि कितव्या वर्षापर्यंत याच्यामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवू शकता किंवा काही स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता? तर शरीर सौष्ठव हा जर बघितला तर साधारण कॉलेजमध्ये तो ऍथलेट गेला की त्यांनी त्या शरीर सौष्ठव खेळाकडे जायला काय हरकत नाही. तोपर्यंत 16व्या वर्षापर्यंत जो फिटनेस जो आपला विषय आहे तो फिटनेसही त्यांनी करायला पाहिजे. एकदम 16 वर्षापासून बॉडी बिल्डिंग करून चालणार नाही, पण त्याच्या आधी त्यांनी ग्राउंडवर जाणं, वॉर्मअप करणं, ऍथलेट म्हणजे रनिंग करणं, आपले स्नायू कसे आहेत त्याचा अभ्यास करणं किंवा पोट बीट नाही ना, कारण हल्ली कमी वयाचा काही लोकांना पोट दिसू शकतं. मग ते टाळणं म्हणजे पोट व्यवस्थित आहे की नाही, आपले ऍबडमन किंवा शरीर यष्टी कशी आहे, उंची आहे का उंची कमी आहे, या पद्धतीनं सगळा अभ्यास करून साधारण कॉलेज एंटर केले की त्यांनी याकडे वळले तर त्याला कॉलेजमध्ये हा गेम आहे शरीर सौष्ठव. त्यामुळे 4 वर्ष तो स्पर्धा खेळू शकतो. त्याच्यासोबत इतर स्पर्धा होतात डिस्ट्रिक्टच्या, स्टेटच्या, पश्चिम महाराष्ट्राच्या किंवा नॅशनल इंटरनॅशनल, त्याही तो खेळू शकतो. कारण त्यांच्याही नॅशनल इंटरनॅशनल पर्यंत स्पर्धा असतात युनिव्हर्सिटीच्या सुद्धा. तर अशा पद्धतीनं काही उद्दिष्ट ठेवून केलं तर तो साधारण कॉलेज करिअर नंतर तो शरीर सौष्ठव हा आमचा जो खेळ आहे तो करू शकतो. सर एक गमतीचा विषय म्हणून हल्ली बरेचसे युथ 6 पॅक्स साठी फार अट्रॅक्शन असतं. तर डज दिस रिलेट टू द बॉडी बिल्डिंग और द फिजिक बिल्डिंग? 6 पॅक हा जो हा म्हणजे विनोदाचा भाग नाहीये खरं, त्याला अपार कष्ट आहेत. करेक्ट. म्हणजे पोटाचे जे स्नायू आहेत हे स्नायू व्यायाम करून तयार करायचे आणि ते तुम्हाला त्या दाखवायचे, ही सुद्धा एक कला आहे. आणि तयार करायला अपार कष्ट लागतात, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, त्याचा ऍबडमनचा स्पेशल व्यायाम असतो तो करावा लागतो. त्याचबरोबर डाएट म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानं काय काय घ्यायचं हे तयार करावं लागतं. काही काही वेळेला कॉम्पिटिशनच्या वेळेला पाणी पित नाहीत ऍथलेट हे 2-2 दिवस. त्याशिवाय त्यांचे मसल जे सेपरेशन असतं ते होत नाही. त्यामुळे डिहायड्रेशन सुद्धा करतात ते आणि आपले मसल जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यात ते ऍबडमन ते दाखवतात. ऍबडमन 6 पॅक हे नुसतं म्हणायला हरकत नाही, पण अपार कष्ट त्यात आहेत आणि तरच ते दिसतात. अन्यथा ते कुणी म्हटलं मी 6 पॅक दाखवतो असं होऊ शकत नाही. त्याला कष्ट आहेत, व्यायाम आहे, हे सगळं केल्यावरच ते दिसतात आणि ते होतात. म्हणजे पण त्याच्यात बरेचशा आता गेम्स आपण बघितलं, आता बरेच विशिष्ट गेम्स जे आपण पाहतो की क्रिकेट, कबड्डी, खो खो किंवा इव्हन बाकीचे इंडिव्हिज्युअल गेम्स, त्यापेक्षा बॉडी बिल्डिंग ही जी कॉम्पिटिशन असते किंवा गेम हा कम्प्लिटली वेगळा असतो. सो याच्यातले ज्या टेक्निक्स आहेत किंवा टेक्निकल डिटेल्स आहेत त्याबद्दल थोडी माहिती द्या. आता कसं आहे, बाकीचे जे गेम आपण जर बघितलं, क्रिकेट घ्या, रनिंग घ्या, वेट लिफ्टिंग घ्या, त्याच्यात कसं न्यूमेरिकल काउंट आहे आणि आमच्या बॉडी बिल्डिंग मध्ये सांख्यिकी हे नाहीये. किंवा वेट लिफ्टिंग मध्ये कसं तो किती वजन उचलतो हे आपल्याला दिसतं, रनिंग काय 10 सेकंदात किती मीटर पळला हे दिसतं, क्रिकेटमध्ये रन काढला हे दिसतं. पण आमचं जी बॉडी बिल्डिंगची जी खेळ आहे, बॉडी बिल्डिंग हा म्हणजे माझ्या अभ्यासानुसार किंवा माझ्या जे ज्ञान आतापर्यंत मला मिळालं त्यानुसार बॉडी बिल्डिंग हा 3 विभागात विभागला आहे.
तो म्हणजे प्रथम जो ॲथलेट आहे त्यांनी बॉडी बिल्डिंग करायचा हेतून बॉडी बिल्डिंगची अभ्यास करून आपले शरीर कमवावं लागतं फ्रॉम टॉप टू बॉटम. म्हणजे नखशिकांत, शोल्डर आहे, चेस्ट आहे, थाईज आहेत, काप आहे, ट्रायसेप आहेत, याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करून आणि आपली शरीरयष्टी कशी आहे हे अभ्यास करून कुठला अवयव कमी आहे किंवा कुठला अवयव अप टू द स्टँडर्ड आहे आणि एखादा अवयव जर कमी असेल तर तो स्टँडर्ड आपल्याला न्यायचा आहे, त्याचा व्यायाम वेगळा. आता सध्या नवीन जी टेक्नॉलॉजी आहे किंवा इन्स्ट्रुमेंट आहेत ही प्रत्येक अवयवाचा व्यायाम करण्याची टेक्नॉलॉजी असल्यामुळे तो ॲथलेट करू शकतो. हा एक भाग. नंतर दुसरा जो आमचा बॉडी बिल्डिंग जो खेळ असतो तो स्टेजवर असतो. स्टेजवर आपली बॉडीचा शो करायचा असतो. ते 3 पार्ट असतात त्यात. तुमची प्रथम दर्शनी बॉडी, नंतर 7 पोजेस असतात आणि नंतर म्युझिकवर पोजिंग, त्यानंतर तुमचं मेरिट मिळतं. अशा पद्धतीनं आमचा बॉडी बिल्डिंगचा. आणि आमच्या ह्याच्यात जज म्हणजे मी म्हणून जे पहिला म्हटलं की जजेस पॅनल असत आमच्या ह्याच्यात. एका जजवर काही हे नसतं, जजेस पॅनल असतं. साधारण 7 किंवा 9 लोकांचं जजेस पॅनल असतं आणि मोठ्या इंटरनॅशनल याला 2 ज्युरी म्हणून असतात. अशा जजेसचं पॅनल जे निकाल देतं त्या निकालानुसार आपण त्याचं मेरिट देत असतो. म्हणजे गोल्ड मेडल, सिल्वर और ब्रॉन्झ अशा पद्धतीचं ते टेक्निक असतं. त्यामुळे तिथं काउंट नाही आहे आमच्या इथं. म्हणजे त्यांनी एक वजन उचललं किंवा असं नाहीये. त्या जजच्या नजरेला त्याची बॉडी कशी दिसते आणि तो कसं त्याचे रिमार्क देतोय किंवा मार्क देतोय त्याच्यावर ते स्टॅटिस्टिक असतं. आणि ते स्टॅटिस्टिशियन आमच्या याला वेगळा असतो. तो फक्त स्टॅटिस्टिक्सच करत असतो आणि त्यातनं जे नंबर येतात ते डिक्लेअर होतात. अशा पद्धतीने थोडं 2-3 याच्यात तो गेम विभागलेला. बाकी ठिकाणी जजिंग म्हणजे प्रचंड टफ असेल मग तुमच्यासाठी. म्हणजे एवढे 7-8 जजेस आणि मग त्याचं एकवटून समराईज करून एक जजिंग करणं, इट इज रिअली टफ. आणि दॅट टू इट इज क्वालिटेटिव्ह जजिंग अँड नॉट क्वांटिटेटिव्ह. म्हणजे क्वांटिफायच करू शकत नाही तुम्ही याला. ऍक्च्युअली हे पॅनल असल्यामुळे ऑटोमॅटिक ते निकाल म्हणजे नाही 100% तो बरोबरच येतो. कारण कसं असं असतं की 7 किंवा 9 जजेस जे पॅनल असतं, समजा एखाद्याने 2 नंबर दिला, एखाद्याने 1 नंबर दिला, एखाद्याने 3 नंबर दिला, या जजेसचे सगळे जातात आणि हायेस्ट आणि लोएस्ट वजा करून त्याची जी बेरीज येईल ती पुढे मांडली जाते आणि ज्याची बेरीज कमी असेल तो फर्स्ट, सेकंड, थर्ड अशा पद्धतीने ते स्टॅटिस्टिक्स केलं जातं. त्यामुळे कुणावर अन्याय किंवा कुणावर हे असं काय यात घडू शकत नाही. जरी एखाद्याचा हे असला तरी दुसरा तो त्या पद्धतीनं बघत असतो. ह्याचं म्हणजे सगळ्यांचं स्टॅटिस्टिक्स करूनच निकाल जाहीर केला जातो. आणि शिवाय त्याच्यावरती 2 ज्युरीज असतात तुम्ही म्हणाला. टाय झाली किंवा दोघांचे गुण सेम झाले त्याला परत आम्ही कंपॅरिझन घेतो. परत त्याचं पोजिंग स्टेजवर त्याला दाखवावं लागतं. त्याला 7 पोजेस 4 पोजेस देतो. त्या परत कशा दाखवलेल्या आहेत स्टेजवर, त्याचं प्रेझेंटेशन कसं केलंय त्या याच्यावर परत जजेसचं आपण हे घेतो, मत घेतो. म्हणजे एखाद्या 2 समजा कंपॅरिझन त्याचा 1 कोण 2 कोण हे जजेस देतात. त्यावेळेला सुद्धा 1 कुणाला जास्त पडला, 2 किती लोकांना पडले याचं करून मग त्याचा नंबर आपण काढतो. म्हणजे समजा 5 लोकांना पडला 7 पैकी आणि दोघांनी 2 दिला तर ऑटोमॅटिक ज्याला 1 नंबर 5 वेळा दिलेला आहे तो ऑटोमॅटिक मेडल म्हणजे फर्स्टला जातो. अशा पद्धतीनं कंपॅरिझन होतं. सर नॅशनल इंटरनॅशनल लेवलला पण अशाच प्रकारे असतं का किंवा ज्युरी मग मिक्स असते त्याच्यामध्ये? अच्छा. सहसा हे ज्युरी पर्यंत जायची वेळ येत नाही. अगदीच फारच टफ असेल तर येतं. अन्यथा हे जे इंटरनॅशनल 9 लोकांचं पॅनल असतं आणि नॅशनल 7 लोकांचं असतं. अशा पद्धतीनं उत्सुकता म्हणून विचारते की ही जी मंडळी असतात ती व्हेरी स्ट्रॉंग इन फिजिक असतात, हेल्थ वाईज पण भयंकर ते मजबूत असतात.
सो मग यांना काही विशिष्ट खाण्यापिण्याच्या सवयी किंवा काही विशिष्ट सप्लिमेंट्स ते घेतात किंवा काही मिनरल्स, विटॅमिन्स असं काही लागतं इतर नॉर्मल ह्युमन बिंग्स पेक्षा वेगळं काही करतात ते? एक तर हे जे ऍथलीट असतात हे त्यांचा म्हणजे नॅशनल इंटरनॅशनलला सुद्धा त्यांचा अभ्यास भरपूर असतो आणि प्रचंड असं ते एक्झरसाईज करतात. म्हणजे सकाळी 4 ते 5 तास, संध्याकाळी 4 ते 5 तास, म्हणजे जे टॉपचे बॉडी बिल्डर आहे ते दिवसातनं 10-10 तास व्यायाम करतात आणि टोटली मेडिकल सल्ल्यानुसार त्यांचा आहार चालू असतो आणि त्याशिवाय हे घडू शकत नाही. टोटल कुठले प्रोटीन घ्यायला पाहिजेत, कशात प्रोटीन जास्त आहेत नाही आहेत, कॅलरीज किती बर्न होतात, कॅलरीज आपल्याला किती पाहिजेत, कॅल्शियम किती पाहिजे, हे जे सर्व आता मिनरल किती पाहिजे, हे सर्व डायटिशियन असतात, डॉक्टर असतात, त्यांच्या सल्ल्यानं असतात. परत त्यांना रेस्ट लागते. अशा पद्धतीनं आठवड्यातनं एकदा ते रेस्ट पूर्ण घेत असतात. नुसतंच व्यायाम 365 दिवस असा विषय नसतो. त्यांची रेस्ट ठरलेली आहे. ऑफ सीझन त्यातला केव्हा असतं ते असतं. असं साधारण ते संपूर्ण वर्षाची वेळापत्रक असतं आणि त्यानुसारच ते त्यांची बॉडी मेंटेन करत असतात. राईट, म्हणजे एक साधना आहे ही. बॉडी मेंटेन करणं पण ती एक साधना आहे. सकाळी 4-5 तास, संध्याकाळी 4-5 तास, म्हणजे कोणतेही क्षेत्र निवडा, साधना इम्पॉर्टंट आहे तुमची. त्या क्षेत्रातले कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. आमचं नुसतं कसं आहे, शरीर तुम्ही बघितलं हा एकदम चांगला बॉडी बिल्डर आहे असं, पण त्याला जर मेरिट मिळवायचं असेल तर जो दुसरा भाग मी मगाशी म्हटलं, स्टेजवर आपलं प्रेझेंटेशन, हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. ते प्रेझेंटेशन त्याला अवगत पाहिजे किंवा माहिती पाहिजे किंवा त्याचं प्रॅक्टिस पाहिजे. म्हणून अर्नॉल्ड जो बॉडी बिल्डर आपण ऐकून, त्याने एन्सायक्लोपीडिया लिहिला आहे. 650 पानाचा तो एन्सायक्लोपीडिया आहे. त्यात सर्व पोजेस आहेत, त्या पोजेसची माहिती आहे. जुना आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की आपला गुरु आरसा आहे. आरशासमोर प्रत्येकाने आपलं पोजिंग बघावं आणि आपलं पोजिंग कसं होते आणि नंतर मग ट्रेनर वगैरे त्यांना गाईडलाईन्स करता नंतर. पण प्रथम आपण स्वतः जर अभ्यास करायचा असेल तर आपल्या आरसा हा आपला गुरु आहे. आरशासमोर आपण पोजिंग करावं, आपली बॉडी कशी आहे हे पाहावं, त्याचं निरीक्षण करावं आणि त्यानंतर आपल्याला कशा पद्धतीनं आपल्या शरीरात वृद्धी करायची आहे, प्रोग्रेस करायचा आहे हे ठरवावं. असा अर्नॉल्ड एन्सायक्लोपीडिया म्हणून आहे, त्यांनी केलेलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलेलं. वैशाली, मला वाटतं आपण पण त्याच माध्यमातून थोडासा मुलांना तेच सांगणार होते की टेक्निकल स्किल्स आणि एक कॉग्निटिव्ह किंवा मेंटल किंवा सॉफ्ट स्किल्स आपण ज्याला म्हणतो, या दोन्ही गोष्टींचा मेळ कसा असणं गरजेचं आहे. इट्स अ गुड एक्झाम्पल. म्हणजे खऱ्या अर्थाने की टेक्निकली तुमच्याकडे अर्थात फिजिक आहे, बॉडी आहे, सगळं, म्हणजे इंटेलेक्च्युअली यू आर एक्सलंट, बट इमोशनल कोशंट, ॲडव्हर्सिटी कोशंट, या सगळ्या गोष्टींचं किती महत्व आहे. म्हणजे त्या बारीक बारीक गोष्टी मुलांना आपण जे सांगत असतो त्या याच माध्यमातून, आणि अर्थात स्पोर्ट्समनशिप, माइंडसेट या छोट्या छोट्या गोष्टीतनच आपली डेव्हलप होत असते. इव्हन त्याला त्या ऍथलीट्सची मानसिकता सुद्धा कशी आहे, तो स्टेजवर येताना तो कुठल्या मानसिकतेमध्ये येतो हे सुद्धा निरीक्षण केलं जातं आणि त्याचा प्रभाव किंवा त्याचा परिणाम त्याच्या बॉडीवर दिसून स्टेजवर दिसतो. असं सुद्धा होऊ शकतं. कुठंतरी त्याला घरी काही एक प्रॉब्लेम असेल आणि आज कळायचे असं म्हणलं, किंवा समजा तो स्पर्धेला निघालाय, काही वेळेला ट्रेन लेट होतात, तो पोचू शकत नाही किंवा अगदी 11th आवरला पोचतात, काही काही वेळेला असं घडू शकतं. अशा याच्यात सुद्धा त्याची जी मानसिकता आहे आणि हे सर्व बघून स्टेजवर ज्याला परफॉर्म करायचं असते, आपली बॉडी हे नखशिकांत जे बॉडीचं प्रदर्शन करायचं असते, अशा पद्धतीनं त्याची मानसिकता सुद्धा त्यात आपण गृहीत धरायला पाहिजे. त्या पद्धतीनं यश मिळवतो. नाहीतर त्या प्रेझेंटेशनवर थोडा परिणाम झाला तर त्याचं शो, बॉडीचे ज्या पोजेस असतात या थोड्या वीक पडायला लागतात. म्हणजे हे सगळे आपल्याला त्याची मानसिकता सुद्धा विचारात घ्यायला पाहिजे. कुठेही आहे, म्हणजे
कुठल्याही खेळामध्ये मनस्वास्थ्य हे पाहिजेच. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली व्हेरी व्हॅलिड पॉइंट सर. हा खूपच व्हॅलिड पॉइंट तुम्ही शेअर केलात की ती मानसिकताच सर्वात महत्वाची आहे कोणताही खेळ असला तरी सुद्धा. खरंच सर. सर नॅशनली म्हणजे इंटरनॅशनल लेवलला कशा प्रकारे याच्याकडे बघितलं जातं आणि आपल्यापेक्षा ते स्ट्रॉंग आहेत, वरचढ आहेत, कसे आहेत, म्हणजे कसं काय तुम्ही सांगू शकता? कसं आहे, बॉडी बिल्डिंग मध्ये इंटरनॅशनल मध्ये 2 प्रकार आहेत, एक अमॅच्युअर आणि प्रोफेशनल. प्रोफेशनल आपण नाव ऐकलं असेल, ऑलिम्पिया म्हणून कॉम्पिटिशन होतात. त्यात हे जे तुम्ही आता मसल फिटनेस किंवा युट्यूबला जे बॉडी बिल्डर जे एकदम आपल्याला जायंट वाटतात ते टोटली प्रोफेशनली असतात. आणि अमॅच्युअर जे असतात ते आपल्यासारखे स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल खेळणारे असतात. प्रोफेशनल हे त्या ह्याच्यात खेळू शकत नाहीत रेग्युलर आपल्या कॉम्पिटिशन मध्ये. ते प्रोफेशनल मध्ये त्यांना अवॉर्ड म्हणजे त्यांचं प्राइजेसही त्या पद्धतीनं तो एक व्यवसाय म्हणून होऊ शकतो. पण अमॅच्युअर मध्ये जे गोल्ड मेडल त्यात आर्थिक काही नसतंय, पण त्या एखाद्या ॲथलीटला जर गोल्ड मेडल मिळालं तर तो जो आनंद असतो तो आनंद म्हणजे आपण शब्दात सांगू शकत नाही. तो इंटरनॅशनलला मी 2-3 स्पर्धेला तो ॲथलीट ते कप किंवा मेडल घेऊन अक्षरशः स्टेजला लोटांगण घालतो, नमस्कार करतो, रडतो, म्हणजे तो आनंदाचा भाग असतो. अशा पद्धतीनं या स्टेटला काही काही अनुभव आलेले आहेत. पण ते येतच असतात, सगळीकडे असं हे नाही. त्याला गोल्ड मेडल मिळतं खरोखरच आपण आयुष्याचं सार्थक झालं असं आपल्याला वाटतं. अशा पद्धतीने हे चालू असतं आता. आणि प्रोफेशनल हे नुसतं त्यांना जी प्राइजेस असतात ती डॉलरमध्ये 10 लाख 15 लाख अशा पद्धतीने असतात. टॉप 1 to 10 लास्टला सुद्धा $2 लाख अशा पद्धतीने तो प्रोफेशनल गेम आहे. म्हणजे आपण जसं नाटकात काय म्हणतात ना, अमॅच्युअर आणि प्रोफेशनल, व्यावसायिक आणि अमॅच्युअर, हा जो प्रकार तसं तिथेही आहे. म्हणजे जसं आता आपण कबड्डीला प्रो कबड्डी म्हणतो, ते काय एखादा खेळाडू त्याची किंमत ते प्रोफेशनल झाला. पण ज्या कॉम्पिटिशन होतात स्टेट, नॅशनल, त्या ज्या कॉम्पिटिशन आणि प्रोफेशनल असे 2 आता सगळ्याच स्पोर्ट्स मध्ये हळूहळू व्हायला लागले. त्या पद्धतीनं तो खेळ आहे. सर बेसिकली म्हणजे कुठल्या कंट्रीज मध्ये त्याला जास्त वाव दिला जातो? भारतामध्ये कसं, महाराष्ट्रात किती त्याला वाव आहे, बाहेरचे किती लोक खेळतात, थोडस त्याबद्दल सांगा. भारतात जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्र तर आहेच पुढाकार, चांगले बॉडी बिल्डर आहेत. बरेच महाराष्ट्रातून इंटरनॅशनल लेवल पर्यंत गेलेले आहेत. त्यानंतर आहे पश्चिम बंगाल, दिल्ली, पुढं मणिपूरला जे काही बॉडी बिल्डर आहेत ते चांगले आहेत. अशी 4-5 स्टेट चांगले आहेत. बाकीच्या ठिकाणात सुद्धा 1-2 खाली केरळ आहे, कर्नाटक आहे, आता नवीन काय तामिळनाडू किंवा ही जी झाली आहेत बारीक, त्यातनं सुद्धा चांगले ॲथलीट आहेत. इंटरनॅशनलला अमेरिका सध्या जास्त आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, ही जी युरोप कंट्री किंवा अमेरिका जर धरलं तर त्यांचं एक जर ऑब्झर्वेशन आपण केलं तर त्यांची जेनेटिक जास्त चांगली असते. म्हणजे कसं, तो एखादा माणूस अमेरिका किंवा याच्यातला बघितला तर तो 6 फूट मिनिमम असतो. ऑस्ट्रेलियातला माणूस मिनिमम 6 फूट 5, 10, 5, 6,000. आणि इकडे जर खाली आपण जर बघितलं सिंगापूर, मलेशिया किंवा थोडंफार आपलं इंडिया, यांची उंची 5.5, 5.6, 5.7 अशी असते. पण एखादा जर अमेरिकेचा जर तो तयार झाला तर तो ऑटोमॅटिकच आपल्या हा पूर्ण तयारीत असतात. तर यात 2 जर बघितलं, आपली नजर त्या युरोप कंट्रीच्या किंवा 6 फूट जो आहे त्याच्याकडे जाते. त्यामुळे थोडा फायदा त्यांना, त्यामुळे तिथले बॉडी बिल्डर आपल्याला यूज दिसतात. आणि तो तिकडे मग सर तुमच्या जजिंग मध्ये पण तो फरक पडत असेल ना, म्हणजे मार्कांमध्ये सुद्धा त्यांना देताना म्हणजे होऊ शकतं पर्सनॅलिटी वाईज ओव्हरऑल. आता कसं आहे की हे जे असतात हे अप्पर वेटला असतात साधारण. ही कॅटेगरी कसं आहे 55 किलो पासून ते 100 अँड अबाव असे असतात. आपले असं जर वर्गवारी केली तर आपले काही 60-65 पर्यंत जे इंडिया, मलेशिया, सिंगापूर, जपान हे त्यात बसतात. आणि हे त्यांची
बेसिकच वजन म्हणा किंवा जेनेटिक हायर असल्यामुळे ते वरच्या कॅटेगरीज असतात. बरोबर. वरच्या ते दिसतात, त्यामुळे अशी तुलना काय होऊ शकत नाही. करेक्ट करेक्ट करेक्ट. प्रथमदर्शनी जर 2 बॉडी बिल्डर एकत्र केले तर कोणी म्हणणार हा बॉडी बिल्डर चांगला आहे. बरोबर आहे. सर, आता तुम्ही ऍज अ करिअर म्हणून ऍज अ जजिंग हा ऑप्शन निवडलात, तर एखाद्याला जर हा ऑप्शन जर निवडायचा असेल तर म्हणजे ऍक्च्युली विदाउट प्लेइंग याच्यात करिअर कशा पद्धतीने करू शकतात, किंवा काय ऑप्शन्स आहेत, किंवा याला काही स्पेसिफिक टेस्ट वगैरे आहेत का, किंवा कशा पद्धतीने कोणाला जर विदाउट प्लेइंग दॅट पर्टिक्युलर स्पोर्ट. आपण सर्वदूर जर स्पोर्ट्स मध्ये बघितलं तर क्रिकेट म्हणा किंवा फुटबॉल जे सदन असोसिएशन आहेत किंवा सदन खेळ आहेत, ते ह्या याच्यात जर गेले तर त्यांचे एक व्यवसाय म्हणून आपण किंवा चरितार्थ म्हणून आपण समजू शकतो. पण इतर याच्यात चरितार्थ हे विषय होऊ शकत नाही. तुम्हाला त्याच्याबरोबर आपलं जे काही आहे चरितार्थासाठी चालण्यासाठी जे आपल्याला नोकरी म्हणावं, सस्टेनेबल इन्कम साइड बाय साइड ठेवून झालं पाहिजे. अच्छा, याच्यात पैसे मिळवणे किंवा हा इतर गेम मध्ये असा विषय येत नाही. एक पॅशन किंवा आवड केलं तर मग कुठपर्यंत जायचंय आपल्याला, त्यानुसार तो माणूस त्या पद्धतीनं पुढे वाटचाल करतात. काही लोक नॅशनल थांबतात, काही लोक स्टेट पर्यंत थांबतात, आता काही लोक इंटरनॅशनल पर्यंत जातात. ते जे उद्देश आहे कुठपर्यंत जायचंय किंवा आपला व्यवसाय सांभाळून किंवा आपल्याला व्यवसाय सांभाळून हे जमतंय का, तर तो त्या पद्धतीने जातात. ते नसेल तर तो काही ठिकाणी थांबतो. पण मग याला काही स्पेसिफिकली टेस्ट आहेत किंवा काही ऑप्शन्स आहेत काय, कशा पद्धतीने ते विचार करू शकतात या गोष्टीकडे वळण्याचा? कसं असते, साधारण बॉडी बिल्डिंग मध्ये जो असतो तो ह्या पद्धतीचा विचार करू शकतो. मी आता आपला बॉडी बिल्डिंग हा विषय आहे म्हणून म्हणतो. एखादा क्रिकेटर असेल तर तो त्या पद्धतीने आपल्याला कुठं जायचंय, आपण जर क्रिकेट खेळत असलो तरी सुद्धा म्हणजे बॉडी बिल्डिंग केलेला माणूस सुद्धा काही 40-45 नंतर तो याच्यात येऊ शकतो. त्या ज्या परीक्षा आहेत, त्याच्या स्टेट लेवलच्या परीक्षा आहेत, नॅशनलच्या आहेत, इंटरनॅशनल, त्या परीक्षा दिल्या की तो त्या जजिंगला पात्र ठरतो. त्यामुळं आणि की तुम्ही नुसतं परीक्षा देऊन काही उपयोग नाही. तुम्ही जर त्या स्पर्धेला कायम अटेंडन्स असेल तर अटेंडन्स थोडं खर्चिक बाब असते की सगळा प्रवास खर्च किंवा तिथं राहणं आहे, सगळा काय खर्च आपल्याला मिळतोच असं काही नाही. तर आपल्याला जर आवड असेल तर ते आपण त्याचं प्लॅनिंगही करतो वर्षभर. मला आज 4 स्पर्धा इकडे जायचं, त्या स्पर्धा खर्चानं जायची, माइंडसेट तयार करायचा पाहिजे. त्यातून जर सोय झाली तर प्लस पॉईंट. पण जास्तीत जास्त स्पर्धा तुम्ही जर ऑब्झर्व केल्या किंवा जजिंगला बसला तर तुमचा माइंडसेट पुढे जाण्याचा होतो. पण काही तुमचं ठराविक विवक्षित जर हे केलं तर तो माणूस, तो ऍथलेट किंवा तो जज ऑफिशियल तो तिथपर्यंत आपला माइंडसेट तयार करायला पाहिजे. की आता मी एक वैयक्तिक ठरलो की मला ते शेवट माझी एक इच्छा होती की मला वर्ल्ड चॅम्पियनशिपला जजिंगला बसायला मिळालं पाहिजे. मग त्यासाठी मी स्वतः खर्च करत होतो. मला संधी आहे नाही तर जायचं. आता काही वेळेला आपण म्हणजे आपण एखाद्या लग्नाला जातो, त्यात काय आपल्याला प्रॉफिट किंवा पैसे मिळतात असं नाही, पण ते एक रिलेशन जपण्यासाठी म्हणून जात. तसं मी एक ठरवलंय की आपल्याला जायचं, त्या उद्दिष्ट पर्यंत पोहोचायचं, तर हे सगळं करायला पाहिजे. त्यामुळे आम्ही स्वतः त्याचं प्लॅनिंग करायचो आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यापर्यंत जात होतो. नशिबानं आज साध्य झालं. बेसिकली ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न की महिलांना पण ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो. थोडासा प्रश्न असा आहे की कुस्ती आणि वेट लिफ्टिंग हे थोडेसे त्याचे अशी आजूबाजूचे खेळ आहेत का, असा हा माझा प्रश्न आहे. नाही, वेट लिफ्टिंग महिलांचं टोटली वेगळं आहे. कुस्ती हे आणि बॉडी बिल्डिंग हे वेगळं आहे. आता एक ऍथलेट म्हणून जर आपण विचार केला या तिन्ही याच्यातला, एक फिजिक त्यांचं चांगलं होईल या पद्धतीने तो झाला. आणि आता त्यानंतर जर त्या एखाद्या लेडीजनं ठरवलं की आपल्याला बॉडी बिल्डिंग करायचंय किंवा वेट लिफ्टिंग करायचंय किंवा अन्य खेळ करायचे, तर त्या महिला करू शकतात. पण त्याचा
त्याच्याशी संबंध आहे अशातला हे नाही. दुरान्वये ते वेगवेगळे आहे. फक्त व्यायाम, एखाद्या ऍथलीटला व्यायामाची आवड हा बेसिक सगळ्यात गुण आहे की तो कुस्तीत असेल त्याला व्यायाम करायला पाहिजे. ते कुस्तीचा व्यायाम कसा असतो किंवा कुस्ती कशी खेळली जाते त्याच्यासाठी काय व्यायाम हा त्याला असतो. वेट लिफ्टिंगचं किंवा पॉवर लिफ्टिंगचं जो ऍथलीट असतो गोष्ट वेगळी असते. आणि बॉडी बिल्डिंग त्या एकात एक नाही, फक्त त्याचं फिजिक, त्याला तो सेन्स आहे हेल्थचा म्हणून तो इकडे वळू शकतो, एवढाच त्याचा भाग. त्यांचा खुराक हा साधारण बॉडी बिल्डर आणि वेट लिफ्टर आणि कुस्ती यांचा साधारण सेम असतो का वेगळा असतो काही? खुराक हा टोटली वेगळा असतो. बॉडी बिल्डिंगचा तर फारच वेगळा खुराक असतो. खुराक म्हणजे त्याला आपण सगळं शास्त्रशुद्ध तो घेत असतो. म्हणजे तेलकट खायचं नाही, नंतर नॉनव्हेज असेल तर फक्त बॉइल्ड घ्यायचं, अंडी खाताना हल्ली बल्क खात नाही कारण त्यांचा आहार जास्त असतो. 20-20, 25-25 अंडी घेतात. त्या बल्क मध्ये हीट असल्यामुळे थोडं ते वर्ज्य करतात. त्यातनं प्रोटीन किती मिळतंय हे सगळं अभ्यास करून, होईल तर अजिबातच नाही अशा पद्धतीनं असतो. तसं थोडं वेट लिफ्टिंग किंवा कुस्तीला असतंच असं काही नाही. त्याला कसं सगळं शास्त्रशुद्ध करावं लागतं. म्हणजे बॉडी मेंटेन करायची असते, त्यांना बॉडी मेंटेन करायची नसते. त्यांना आपले जे मसल आहेत, स्नायू आहेत, फायबर्स आहेत हे सगळे डेव्हलप करायचे असतात. त्यानुसारच त्यांचा आहार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, डायटिशियनच्या सल्ल्यानुसार ते घेत असतात. तसं थोडं जर तुलना केली तर त्यांना त्यांचे अवयव किंवा मसल डेव्हलप करायचे नसतात, त्यांची स्ट्रेंथ डेव्हलप करायची असते, ताकद डेव्हलप करायची असते. त्यांचा आहार वेगळा, त्यांचा आहार वेगळा. रुपाली, तुझा आवडीचा प्रश्न म्हणून तू विचारलास का हेल्थ आणि फिटनेस? हा, हेल्दी वेल्दी ग्लोब, त्याच्यासाठी हा प्रश्न बेसिकली आला की हल्लीचे खाण्या म्हणजे बेस्ट फूड आपण हल्ली म्हणतो की मुलांना जे आवडतं ते म्हणजे पिझ्झा, बर्गर्स. सो मला तेच म्हणायचंय की परत 30 गमतीचा विषय, पण आहार अत्यंत महत्वाचा आहे. आणि तुम्ही 16 वर्षानंतर आपण म्हणतो की ह्या मुलांनी बघितलं पाहिजे, पण त्यांच्या आई वडिलांना किंवा त्यांना असं कधी वाटतं की मी ह्या विषयामध्ये आलं पाहिजे किंवा या खेळामध्ये आलं पाहिजे, असं कधी आहे? हे त्याचं काही तंत्र आहे का? आता कसं आहे, दोन गोष्टी आहेत. आई वडिलांनी सुद्धा त्यात थोडं जर इंटरेस्ट दाखवला तर एक बेसिक त्याला व्यायामाची आवड आहे की नाही हा पहिला सध्याचा प्रश्न. दुसरं, लहानपणापासून थोडंफार का होईना ग्राउंडवर त्यांनी मोकळ्या ग्राउंडवर जायला पाहिजे. आता सध्या जर बघितलं आपण तर मी आता 4वी-5वीतली जी त्यांची शाळा, त्यांचे क्लासेस, मोबाईल यातच जवळजवळ तो दिवस पूर्ण आहे. अभ्यास आणि झोप. ग्राउंडवर किंवा थोडा व्यायाम किंवा मोकळ्या हवेत रनिंग करणं, वॉर्मअप करणं, उड्या मारणं हा जो बेसिक आहे हा थोडाफार कमी झालाय का असं वाटतंय. आता ग्राउंड जर बघितले, ग्राउंड फुल असतात, पण काही विभक्त लोकांची असतात म्हणजे जे खरोखर त्यांना स्पोर्ट्स बद्दलचे जनरल जो बिझनेस आहे तो नसतोय त्या ह्याच्यात. म्हणजे थोडी संख्या वाढायला पाहिजे आणि थोडा अवेअरनेस जर वाढला तर त्याची हेल्थ, तब्येत चांगली राहील. व्यायाम थोडाफार काय होणार, एक अर्धा तास तो ग्राउंडवर गेला, फिटनेस केला, रनिंग केलं, चढ उतार पायऱ्या, स्टेडियम चढ उतार केला, वॉर्मअप केला तर नक्की त्याला शरीराची, त्याची शरीरयष्टी हळूहळू तयार व्हायला लागते. कारण साधारण 11-12 वर्षानंतर तो जो ग्राउंड त्याचे मसल हळूहळू डेव्हलप होत असतात, शरीर डेव्हलप होत असते, उंची वाढत असते. काही 16-17 वर्षानंतर उंची फार वाढत नाही, पण 10 ते 16 वर्षात जर बघितलं एकदम 4 फुटाचं 5 फूट 6 इंचच्या 6-3 असा होऊ शकतो. आणि उंची वाढल्यावर आपला फिटनेस कसा आहे, आपलं दैनंदिन दिनचर्या कशी आहे, आपलं खाणं पिणं कसं आहे, आपलं पचनशक्ती कशी आहे हे जर ऑब्झर्व केलं, त्याला आई वडिलांची सुद्धा साथ पाहिजे, यात काय दुमत असायचं कारण नाही.
तर अशा पद्धतीने केलं तर तो बेसिक 16-17 पर्यंत फिट राहील. 14-15 वर्षापर्यंत तो फिट झाला की मग तो कुठल्या आपल्याला एखादा स्पोर्ट्स आवडीचा आहे त्यात जर तो गेला तर त्याच्याबद्दल तिथं मग ट्रेनिंगला पाठवायचं, ग्राउंडवर पाठवायचं, किंवा त्यालाही थोडं गुरु किंवा ट्रेनर कडनं अभ्यास करून आपल्याला ह्या वेट लिफ्टिंग मध्ये जायचे, पॉवर लिफ्टिंग मध्ये जायचे किंवा बॉडी बिल्डिंग मध्ये, त्या पद्धतीनं मग त्याची वाटचाल त्यांनी सुरू. बेसिकली सर ह्यामध्ये म्हणजे प्रचंड, कारण तुम्ही मग स्टॅटिस्टिशियन हा उल्लेख केला, याच्यामध्ये नाही म्हणलं तरी काही अशी करिअरची ऑप्शन्स आहेत जे आपण ऍज अ करिअर म्हणून पण मला वाटतं घेऊ शकतो. आणि अर्थार्जनासाठी, कारण आजकाल पालकांना पहिलं काय वाटतं की बाबा हा गेम खेळल्याने त्याला कुठे संधी मिळेल, तर तुमच्यामध्ये काय कुठे अशा संधी उपलब्ध आहेत? कसं आहे बघा, एमपीएससी ला वगैरे भरपूर लाख 1.5 लाख लोक एमपीएससीच्या परीक्षेला बसतात. त्यातले काही पर्सेंट म्हणजे 1000-2000 लोक सिलेक्ट होतात. त्याच्यानंतर ते ओरलला जातात आणि त्या लाखामधनं 300 ते 400 लोकच फक्त त्या अर्थात म्हणजे सर्व्हिस पर्यंत पोहोचतात. अशाच पद्धतीनं सगळ्या स्पोर्ट्स मध्ये आपण जर अभ्यास केला किंवा जर त्याच्याविषयी ऑब्झर्वेशन केलं तर असंच आहे. भरपूर लोक त्या क्षेत्रात असतात, रनिंग मध्ये असतात, वेट लिफ्टिंग मध्ये असतात, बॉडी बिल्डिंग मध्ये असतात, पण जे काही विशिष्ट स्तरापर्यंत पोहोचतात म्हणजे नॅशनलला काय जे बॉडी बिल्डर पुढे जातात. आता काही लोक स्टेट लेवल पर्यंत थांबतात, काही लोक नॅशनलच्या आधी पश्चिम महाराष्ट्र किंवा पश्चिम भारत इथपर्यंत जातात. पुढे नॅशनलला ते थोडं आपल्याला आपण काय तिथं टिकाव लागणार नाही अशी मेंटॅलिटी. माझं सर्व ऍथलेटना विनंती आहे, कुठलीही कॉम्पिटिशन असेल, तो ऍथलेट आहे ना तर कुठलीही कॉम्पिटिशन असेल, अगदी जिल्हा किंवा गाव मर्यादित जरी कॉम्पिटिशन असेल तरी ती त्यांनी खेळावी. त्यातनं त्यांना अनुभव येतो की आपण कशा सराव होतो, अनुभव येतो आणि तो हळूहळू पुढच्या स्तराला जातो. आणि ज्यावेळेला नॅशनलला गोल्ड मेडल मिळतं किंवा ज्या अधिकृत जे गोल्ड मेडल मिळतं त्यांना भरपूर अव्हेन्यू आज भारतात आहेत. आणि इंटरनॅशनल जर एखाद्याने स्पर्धा जिंकून तर त्यालाही अव्हेन्यूज आहेत. 99% अशा ऍथलेटना कुठल्याही गेम मध्ये असतो त्यांना सर्व्हिस मिळण्या दृष्टीनं अडचण येत आणि चांगली सर्व्हिस मिळते. आणि सगळीकडे हे अव्हेन्यू ओपन आहेत, बँकेत आहेत, रेल्वेत आहेत, शासकीय ह्याच्यात आहेत, इन्कम टॅक्स मध्ये आहेत. आणि शिवाय मग समजा स्टेट लेवल मध्ये काही प्रायव्हेट ह्याच्यामध्ये सुद्धा त्याला सर्व्हिस मिळू शकते. त्यामुळे तो भाग त्यांच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. त्यामुळे जर तो खरोखर ऍथलीट असेल, खरोखरच एखादा तो इंटरव्ह्यू, अरे हा चांगला बॉडी बिल्डर, हे काम दिलं तर बरं वाटेल, असंही घडू शकतं ना. त्याची फेस टू फेस आपण बघितले आपल्यालाही बरं वाटतं ना की इन्शर्ट अगदी केलेला असतं, त्याचे मसल्स दिसत असतात, बायसेप ट्रायसेप दिसत असतात, जरी टी शर्ट घातला किंवा शर्ट घातला तरी, तर ऑटोमॅटिक इम्प्रेशन होतं. त्यामुळं त्यालाही असे त्याच्यानंतरचे जे काही अर्थार्जनाचे भाग असतात ते त्यांना मिळू शकतात, असं काय अडचण. पण हा टोटली याच्यामुळे लगेच मला सर्व्हिस मिळेल असं होऊ शकत नाही, कुठेही होऊ शकत नाही. सगळेच क्रिकेटर काय एअर इंडियात असतात असं होत नाही ना. बरोबर. वेट लिफ्टर सर्व्हिसला लागलेत असं होत नाही. जे खरोखर इंटरनॅशनल गेले तेच काही इन्कम टॅक्स मध्ये आहेत, एअर इंडियात आहेत, रेल्वेत आहेत, अशा पद्धतीने होऊ शकतात. तर आतापर्यंत तुम्ही साधारण एक 30-35 वर्ष झाली जजिंग करताय, इंटरनॅशनल नॅशनल लेवलला आहात. त्याचबरोबर 700हून अधिक मॅचेस तुम्ही आज जज केलेले आहेत, कॉम्पिटिशन जज केलेले आहेत. तर तुमच्या मते भारताचं पर्सेंटेज या क्षेत्रामध्ये किती आहे आणि भारताचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, आपल्या देशाचं कॉन्ट्रीब्युशन या पर्टिक्युलर गेम्स मध्ये किंवा या कॉम्पिटिशन्स मध्ये किती असतं? कशाचं पार्टिसिपेशन? आपला देश बॉडी बिल्डिंग हा जर विषय घेतला तर आपला देश बॉडी बिल्डिंग मध्ये सध्या चांगल्या स्टेटस मध्ये आहे. आपण सर्व स्पर्धा बॉडी बिल्डिंगच्या
या 5-7 वर्षात सर्व इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये आपले इंडियाचे स्पर्धेने भाग घेतलेला आहे. आता संजय मोरे म्हणून जनरल सेक्रेटरी आहेत आणि ते एशियाचे सेक्रेटरी जनरल आहेत. यांना त्या सगळ्या स्पर्धाचं अवलोकन येत असते. आज स्पर्धा कुठं आहेत, त्यांचं टाइम टेबल वार्षिक येत असतं, ते आपण प्रस्तुत. त्यामुळे ऍथलेटना माहिती मिळते आणि आज त्या पद्धतीनं ऍथलेट तयार होत असतात, तयारी करतात आणि इंटरनॅशनल लेवललाही बऱ्याच आता या 7-8-10 वर्षात ऍथलेटने गोल्ड मेडल, ब्रॉन्झ मेडल, सिल्वर मेडल मिळवलेले आहेत. क्या बात आहे, ग्रेट, मस्त. सो बेसिकली म्हणजे सगळ्याच गेम मध्ये जो एक प्रकार आहे जो तो जर ठेवला तर म्हणजे संयम आहे, कन्सिस्टन्सी आहे. तुम्ही एक मुद्दा चांगला मांडला जसा की तुम्ही भाग घेतला पाहिजे, पार्टिसिपेशन केलं पाहिजे. जो काही सक्सेस फेल्युअर येईल त्याचं पण तुम्ही सामोरं गेलं पाहिजे. हार्डवर्क आहे आणि थांबणं. कारण काय होतं सगळ्याच गेम मध्ये हल्ली पत्तक क्विक कसं हे लागतं की अरे आता काही झालं नाही तर जाऊ दे, मग पुढे सोडूया ना. तर ते होत नाही आणि ते तुम्ही चांगल्या प्रकारे मांडता आणि सांगता, कारण तुमचा एवढा मोठा अनुभव आहे. आम्ही पण मुलांना जेव्हा सांगतो की सक्सेस आणि फेल्युअरशी कशा प्रकारे तुम्ही सामोरं गेलं पाहिजे आणि ह्या स्पोर्ट्सच्या माध्यमात आपल्याला सांगू शकतो. तो मग मेड बी कुठलाही गेम असो, क्रिकेट, फुटबॉल, मल्लखांब किंवा आता तुम्ही बॉडी बिल्डिंग मध्ये म्हणताय तसे. कारण ह्याच्यामध्ये खाण्यावर संयम आहे, वागण्यावर संयम आहे, दिसणं चांगलं पाहिजे. त्यामुळे सगळ्याच सर्वांगाने तो एक असा वेगळा गेम आहे. आणि पालकांना तुम्ही काय सांगाल की याच्यामध्ये आणायला किंवा शाळांमध्ये सुरू करायला किंवा एका ज्युनियर लेवलला हा जर त्याच्यातला अवेअरनेस क्रिएट करायचा असेल तर काय तुमचा सल्ला आहे? सगळं बॉडी बिल्डिंग हे मी तुम्हाला वयाचं आमचं काय आहे, ज्युनियर ज्या स्पर्धा म्हणतात त्याला वय वर्ष 23 असलं तरच तो बॉडी बिल्डिंग त्या ज्युनियर मध्ये खेळू शकतो. आता साधारण मी तुम्हाला आपल्याला म्हटलं की कॉलेज जीवनानंतर त्यांनी बॉडी बिल्डिंग मध्ये वळायला हरकत नाही. लहानपणापासून हा खेळ तो खेळू शकत नाही. लहानपणापासून जे खेळ खेळत एखादा लहान 5-6 वर्षाचा माणूस क्रिकेट खेळू शकतो. क्रिकेटची एखादी कॉम्पिटिशन लहान आहे, बॉडी बिल्डिंग तो करू शकत नाही. वेट लिफ्टिंग मध्ये सुद्धा तो 25 किलो 30 किलो वजन उचलू शकेल. शालेय जीवनात सुद्धा वेट लिफ्टिंगच्या स्पर्धा असतात, पण शालेय जीवनात आमच्या बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा नसतात. आमच्या स्पर्धा कॉलेज मध्येच असतात. म्हणजे एकदा तो कॉलेजमध्ये गेला की मग तिथनं पुढे चालू होत. त्यामुळं वडिलांनी सुद्धा ठरवायला पाहिजे किंवा त्या ऍथलीटनी सुद्धा ठरवायला पाहिजे की आपण कुठल्या स्पोर्ट्स मध्ये जायचं. स्पोर्ट्स मध्ये जायचं असेल तर पहिलं फिजिक आपलं तयार करायला पाहिजे. आता बॉडी बिल्डिंग मध्ये असेल तर त्याला वेळ आहे किंवा एक कॉलेजमध्ये जास्तपर्यंत त्याने एक मिनिमम स्टँडर्ड प्रमाणे जर त्याने बॉडी आपली ठेवली तर तो पुढे त्या ह्याच्यात डेव्हलप करून पुढचं सक्सेस मिळू शकतो. अशा पद्धतीने जर एखाद्या ऍथलीटने ठरवलं आणि त्याला साथ घरच्यांची सुद्धा पाहिजे, त्यांचं प्रोत्साहन पाहिजे, तर हे स्टँडर्ड पर्यंत बॉडी बिल्डर होऊ शकतो. ग्रेट. नाही सर, बेसिकली मला तोच मुद्दा म्हणायचा की तुमची त्याची तयारी शालेय जीवनापासून मग कॉलेजकडे आणि मग त्या स्पर्धांकडे अशी असणं एक जरुरी आहे. कारण डायरेक्टली 16 वर्षाचा मग तो पाया भक्कम असणं जास्त गरजेचं आहे. आधी तो हेल्थ आपली डेव्हलप करायलाच पाहिजे लहानपणापासून. व्यायामाची आवड पाहिजे, व्यायामासाठी ग्राउंडवर जायला पाहिजे, रनिंग करायला पाहिजे, आपली बॉडी प्रॉपर पाहिजे, सर्व हे थोडं तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काय आहार घ्यावा, काय कमी आहे, कुठला अवयव. काही काही वेळेला एखाद्याची नैसर्गिकरित्या छाती चांगली असते पण बाकीचे अवयव कमी असतात, ते डेव्हलप करणं म्हणजे हा पुढचा भाग आहे. पण आपली नॉर्मल शरीराची छाती, दंड, स्नायू त्या प्रोपोर्शनेट आहे की नाही, आपली बॉडी प्रोपोर्शनेट आहे की नाही. आता एखाद्याची उंची असेल तर खालचा जो लोअर भाग असतो तो एकदम आपल्याला नजरेसमोर दिसू शकत नाही, मग तो भाग आपल्याला डेव्हलप करायला पाहिजे. अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर तो त्या याच्यात कुठल्याही चांगलं दिसण्याच्या दृष्टीनं प्रथम जो आहे
हेल्थ म्हणतो आपण, एक समोर जर युवक उभा राहिला तर त्याची शरीरयष्टी कशी आहे आपल्याला सामान्य माणसाला काय, अरे हा चांगला आहे, अशा पद्धतीने जर त्याने माइंडसेट केला तर तो पुढे मग एखाद्या इव्हेंट मध्ये प्रावीण्य मिळवू शकतो. सो वैशाली, मला असं वाटतं आज सर्वांगाने सर्वात चांगला असा एक मेसेज सरांनी, सर तुमचे सर्वप्रथम आभार की तुम्ही आम्हाला आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात. आणि फिटनेस हा जो आमच्या मिशनला लागून असणाराच एक भाग आहे आणि तेच स्वप्न आम्ही घेऊन चाललंय की लोक जर फिटनेस बाबतीत जागरूक राहिले तर ते हेल्दी वेल्दी ग्लोब जो आम्हाला निर्माण करण्याचा एक प्रयत्न छोटासा आहे, त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या दिग्गजांचं आज मार्गदर्शन लाभलेलं आहे. आणि उद्याच्या दिवसाचं नक्कीच एक हा इंटरव्ह्यू ऐकून परत एकदा सांगते की जर कोणाला इन्स्पिरेशन मिळालं तर ते नक्कीच आम्हाला आवडेल. एका व्यक्तीने जर मॉर्निंग वॉकला सकाळी गेले खूप चांगलं आहे. रेझोल्युशन करू नका, रेझोल्युशन न करता चितळे सरांचा आदर्श ठेवा असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि थँक्यू सो मच की आजच्या 31चा म्हणजे वर्षाचा जो शेवटचा दिवस आहे जो आपण फिटनेस मंत्र देऊन लोकांना एक उद्युक्त करत आहोत त्यांचं रेझोल्युशन पूर्णत्वात नेण्यासाठी. त्यामुळे थँक्यू सो मच चितळे सर. मॅक्स 9 ऍडव्हायझरी प्रायव्हेट लिमिटेड तर्फे तुमचे सर्वप्रथम आभार आणि अभिनंदन. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी पण असंच आम्हालाही सहकार्य करत राहा. वैशाली, मला बोलवल्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा नववर्षाच्या शुभेच्छा देऊन मला ते थांबण्याची क्रिया असेल का आणि पुढे आहे. सो थँक्यू व्हेरी मच. आणि सगळ्या आपल्या व्ह्युअर्सना फेसबुक ग्रुप वरती जे आज मंडळी आहेत व्ह्यू करतायत किंवा जे व्ह्युअर्स असतील त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाच्या. हे नवीन वर्ष तुम्हाला मेड बी द बेस्ट in prosperity, in progression of your life, health, wealth, fitness, love and bonding. So best wishes to all of you from Max 9 Advisory Private Limited for a best New Year 2022. Thank you very much. Thank you so much. And thank you चितळे sir, तुमचे खूप खूप आभार. Thank you very much. Thank you viewers. Thank you so much.